राधे राधे. तर आज आहे क्लासचा दिवस दुसरा. चला तर बघूयात. सुरुवातीला एक ड्रॉप शेप, पण तो आडव्यामध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल पद्धतीमध्ये काढून घेतलेला आहे. सुंदर असा एस तुम्हाला दिसत असेल, असं सुंदर असा एस काढून त्यानंतर त्याला हेडमध्ये ट्रान्सफर करून आतमध्ये डोळा आणि कोफ काढून घेतलेली आहे. पुन्हा उजव्या बाजूला पंख आणि डाव्या बाजूला राहिलेली मान ही काढून घेतल्यानंतर तुम्हाला वरचा तुरा हा ड्रॉ करायचा आहे. आता हा पिकॉक कुठे आणि कसा काढायचा, काढताना कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे, या सगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर एक पानाचा आकार मी वरती ड्रॉ करून त्याभोवती ही स्कॅलप ड्रॉ केलेली आहे. दॅन उलटे यू पेटल मी दोन्ही बाजूला काढून घेते आणि त्यानंतर यावरती आपण काढणार आहोत लोटस कटवर्क डिझाईन, जे की असेल पिकॉकचा पिसारा, मोराचा पिसारा. आता हा मोर तुम्ही जर अप्पर साईडला काढता, म्हणजेच एल्बो टू 3/4 ह्या लेंथमध्ये जर तुम्ही हा डिझाईन करताय, तर तो तुमचा सुंदर असा स्टार्टअप म्हणून ओळखला जाईल. अत्यंत लहान काम करण्यापेक्षा अशा 4 बोटांमध्ये तुम्ही हा पिकॉक जर ड्रॉ केला तर बिगिनर्ससाठी खूप इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे वेळ. हा वेळ तुम्ही तिथे वाचवू शकता. त्यानंतर इकडे मी एक सुंदर असा लोटस ड्रॉ केलेला आहे आणि त्याला खालील जे पेटल्स आहेत, यू पेटल्स, त्यांसोबत जॉईंट करून डावीकडे आणि उजवीकडे एक कॉमा डिझाईन ड्रॉ केलेली आहे. पिकॉकचा जो डायग्राम आहे तो काढून घेतल्यानंतर अप्पर साईडला तुम्हाला हवा तसा कटवर्कमध्ये तुम्ही पिसारा त्याचा ड्रॉ करू शकता. आणि ह्यामुळे काय होणार आहे की तुमच्या वेळेची बचत होणार आहे. आणि अप्पर साईडला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की कलर हा ॲज कम्पेअर टू पामपेक्षा हा लाईट येत असतो. त्यामुळे अप्पर साईडला तुम्ही जितकं जास्त डार्क काम कराल, कटवर्क, ग्रीड यांसारखं जर तुम्ही काम करताय, तर त्या कामामध्ये तुम्हाला एक क्लॅरिटी प्लस एक कॉन्फिडन्स असतो की इकडे कलर हा डार्कच येणार. सुरुवातीला सेंटर, त्यानंतर राईट साईड आणि आता लेफ्ट साईडला मी हा लोटस ड्रॉ करत आहे. लोटसची साईज ही तुम्ही बघू शकता, फक्त 1.5 सेंटीमीटरमध्ये बसेल इतकी ह्या लोटसची साईज असून त्याला मी कनेक्ट करत आहे कॉमा, आणि कॉमासोबत मी त्याला कनेक्ट करत आहे. 2 लोटसच्या मध्ये एक हलकीशी वेल, याला वाईन्स असे म्हणतात, ही वाईन्स आपण ड्रॉ केलेली आहे. 1, 2, 3 लोटस ड्रॉ केल्यानंतर पुन्हा चौथा आणि 5वा लोटस आपण ड्रॉ करणार आहोत राईट आणि लेफ्ट साईडला. लोटसची डिझाईन ही कटवर्कमध्ये जाते आणि सांगितलं की स्टेन डार्क येणार आहे. आता कोण हा प्रोफेशनलच असायला पाहिजे, तुम्ही घरी बनवलेलाच असायला पाहिजे आणि त्यामुळे तुमची फिनिशिंग ही खूप सुंदर अशी येणार आहे. मार्केटच्या कोणांनी तुम्ही ह्या फिनिशिंगची अपेक्षा करू नये. त्यानंतर तुम्ही जी A3 साईजची बुक घेतलेली आहे, त्या A3 साईजच्या बुकमध्ये तुम्ही हे सगळं ड्रॉ करताय. सो जेव्हा जे शिकवलं जाईल त्यापुढे किंवा त्यावरती त्याची दिनांक, जसे की क्लासच्या लेक्चरला जे असतो तो थंबनेल, ती दिनांक आणि दिलेली माहिती तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायची आहे. आपण पहिले पिसारा ड्रॉ केला. आता पंखांमध्ये आपण जर वरच्या बाजूला डार्क काम आहे, तर पंखांमध्ये आपण लाईट काम म्हणजे कंटिन्यू स्कॅलप ड्रॉ करणार आहोत उजवी आणि डावी बाजूला. आणि तसंच त्या A3 साईज ड्रॉइंग स्केचबुक, बटर पेपर बुकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चरची दिनांक आणि तुम्ही केलेलं त्यासोबतच काम आणि त्याचं टायटल, म्हणजे नक्की आपण आज काय शिकलो ह्याबद्दलची तुम्हाला थोडंसं तुमची स्वतःची अशी नोट्स तयार करा. जर इन फ्युचर तुम्ही जर क्लासेस घेण्याचा विचार करताय, तर ह्या क्लासमध्ये सांगितलेली सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप सुंदर राहील आणि तुम्ही समोरच्याला देखील खूप छान पद्धतीने गाईड करू शकता. जसं आपण डोळा काढला त्यानंतर जे मानेचा पार्ट होता तो हा नाजूक असतो, त्यामुळे तिथे नाजूक डिझाईन केली आणि उरलेली जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये म्हणजे स्टमक
टू रिमेनिंग बॉडी रेस्ट ऑफ दी बॉडी. ह्या बॉडीमध्ये मी जस्ट यू पेटल ड्रॉ करून त्यामध्ये एक सिंगल लाईन ड्रॉ केलेली आहे. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही 3 ते 4 बोटांमध्ये तुम्ही ही पूर्ण डिझाईन बसवून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आणि सुंदर असं काम देऊ शकता. आता पिकॉकमध्ये ते पिसारा तुम्ही म्हणाल की मोराचे पंख असतात. ड्रॉइंग ह्या 2 पद्धतीने असतात, एक व्हिज्युअलाइज ड्रॉइंग आणि एक इमॅजिनरी ड्रॉइंग. इमॅजिनरी ड्रॉइंग म्हणजे काय की जसं आपण इमॅजिन करतो तसं आपण तिथे ड्रॉ करतो. आणि व्हिज्युअलाइज ड्रॉइंग म्हणजे काय किंवा रिअलिस्टिक ड्रॉइंग म्हणजे काय. रिअलिस्टिक ड्रॉइंग म्हणजे जसा मोर असतो, मोराचे पंख असतात, मोराच्या पिसाऱ्यामध्ये मोरपंख असतात, ती झाली रिअलिस्टिक ड्रॉइंग. पण बऱ्याचदा मेहंदीमध्ये काम करताना आपण रिअलिस्टिक ड्रॉइंगचा वापर हा फक्त फिगरमध्ये करतो, ना की आपण मोर, हत्ती यांमध्ये करतो. फिगर म्हणजे नक्की कुठले, जेव्हा तुम्ही ग्रूम ब्राईड ड्रॉ करता ते झाले फिगर. बोल्ड करत असताना तुम्हाला पहिले आउटर लाईन जी आहे ती बोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जसं की लोटस आणि कॉमा ह्यांमध्ये राहिलेला डिस्टन्स तुम्हाला बोल्ड करायचा आहे. बोल्ड करताना स्प्रेडिंग जे आहे किंवा जेव्हा मेहंदी मर्च करतो ती मर्च करताना कुठेही पॉईंट देता कामा नये. ह्या पद्धतीने सुंदर असा पिकॉक तुम्ही डिझाईन करू शकता. हा पिकॉक कुठे डिझाईन केला गेला पाहिजे तर तुम्ही हा एंगेजमेंट, ब्रायडल, ट्रेडिशनल अशा 3 डिझाईनमध्ये हा ड्रॉ करू शकता आणि काढल्यानंतर हा खूप सुंदर दिसतो. प्रॅक्टिस करत राहा आणि नवनवीन व्हिडिओ 10 वाजता तुमच्यासाठी तयार असणारच आहेत. सांगितल्याप्रमाणे टॅग करा. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि आय होप तुम्ही इन्स्पायर होऊन खूप चांगले मेहंदी आर्टिस्ट तयार होणार. थँक्यू सो मच.